हाय फ्रेंड्स, आज आपण बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न बघणार आहोत. बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न म्हणजे काय, बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं आणि चार्ट पॅटर्न बनल्यानंतर आपण एंट्री एक्झिट कसे घेतो याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न हा एक बुलिश कंटिन्युअस चार्ट पॅटर्न आहे. बुलिश कंटिन्युअस चार्ट पॅटर्न म्हणजे स्ट्रॉंग अपट्रेंड असतं. स्ट्रॉंग अपट्रेंडमध्ये फ्लॅग तयार होतो, म्हणजे प्राइस कन्सोलिडेशन साइडवेज झोनमध्ये जाऊन प्राइसने जर त्या कन्सोलिडेशन साइडचं ब्रेकआउट दिलं त्यानंतर प्राइस स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये जाते. हा चार्ट पॅटर्न आपल्याला स्ट्रॉंग अपट्रेंड मध्ये दिसून येतो. हा चार्ट पॅटर्न कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये बनतो. आता 5 मिनिटच्या कॅन्डलच्या टाइम फ्रेमवर बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न बनलेला आहे. या चार्ट पॅटर्न मध्ये रिस्क कमी असते आणि रिवॉर्ड खूप मोठा असतो. या कॅन्डलचं ब्रेकआउट झालेलं आहे, हाच आपला फक्त रिस्क असते आणि रिवॉर्ड खूप भरपूर मोठा असतो. तर आपण बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्नचं फॉर्मेशन कसं होतं ते आता आपण बघूया. तर प्राइस अप ट्रेंड मध्ये असताना एक शार्प अपसाइड मूव नंतर प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये जाते. या अपसाइड मूवला आपण पोल असे म्हणतो. आपण एक ट्रेंड लाईनच्या मदतीने पोल ड्रॉ करूया. त्याला नाव देऊया पोल आणि एक स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये होतो म्हणून आपण एक स्ट्रॉंग अप ट्रेंड टेक्स्ट देऊया इथे. त्यानंतर प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये जाते, कारण ज्या बायर्सने खालून स्टॉक्स बाय केला असतो किंवा निफ्टी या बँक निफ्टी किंवा बँक निफ्टी मध्ये कॉल ऑप्शन जर बाय केला तर तिथे त्यांचं प्रॉफिट बुकिंग करतात आणि स्टॉक्स किंवा जे कॉल ऑप्शन असतं ते कन्सोलिडेशन झोन मध्ये जातं. या कन्सोलिडेशन झोन मध्ये फ्लॅग तयार होतो. या फ्लॅगचं कन्सोलिडेशन खूप छोटं असते, म्हणजे 15 कॅन्डलच्या कमी असते. त्यामुळे या पॅटर्न मध्ये रिस्क कमी असते आणि रिवॉर्ड हा भरपूर असतो. या कन्सोलिडेशन झोन मध्ये दोन छोटे छोटे रेजिस्टन्स किंवा सपोर्ट बनले तर रेजिस्टन्सच्या हायला टच करून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करावी. येथे दोन रेजिस्टन्स बनलेले आहेत, तर त्यांच्या हायला टच करून आपण ट्रेंड लाईन बनवूया. त्यानंतर दोन सपोर्टच्या लोला टच करून एक ट्रेंड लाईन करूया. हे दोन सपोर्ट बनलेले आहेत. इथे आपला फ्लॅग तयार झालेला आहे आणि प्राइस कन्सोलिडेशन झोन मध्ये कन्सोलिडेशन साइडवे मध्ये गेलेली आहे. त्यानंतर जर प्राइस या रेजिस्टन्स लाईनचा ब्रेकआउट देऊन जर वर जायला लागली तर हा पॅटर्न पूर्ण होऊन प्राइस अपसाइडला जायला लागते आणि बुलिश फ्लॅग कंटिन्युअस पॅटर्न चालू होतो आणि त्यानंतर व्हॉल्यूम पण वाढायला लागतो. आता बुलिश फ्लॅग पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण एंट्री कुठे करावी. जर प्राइसने या फ्लॅगचे रेजिस्टन्स जर तोडून अपसाइडला ब्रेकआउट दिले तर त्या कॅन्डलचे आपण हायच्या वर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो किंवा स्टॉक्स बाय करू शकतो आणि स्टॉप लॉस या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली लावा. या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण एंट्री घेतली असती आणि यात ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावा. त्यानंतर प्राइस भरपूर अप ट्रेंडला गेलेले आहे. त्यानंतर टार्गेट कोणतं घ्यायचं. जर प्राइस सुरुवातीपासून जेवढं या कन्सोलिडेशन झोन मध्ये गेले आहे तेवढंच अपसाइडला आपण टार्गेट घ्यायचं आहे. तर या पॉइंट पासून कन्सोलिडेशन झोनच्या पॉइंट पर्यंत जेवढे प्राइस अप ट्रेंडला गेले तेवढंच पॉइंट आपण या ब्रेकआउट कॅन्डल पासून अपसाइडला घ्यायचे आहे. इथे आपले एक टार्गेट पूर्ण होईल. त्यानंतर जर आपण इथे लॉंग पोझिशन लावली असती या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण कॉल ऑप्शन बाय केलं असतं किंवा स्टॉक्स बाय केलं असतं आणि या ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावा. या बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न मध्ये आपला रिस्क रिवॉर्ड रेशो रिस्क कमी असते आणि रिवॉर्ड रेशो भरपूर असतो.
तर निफ्टी 50 इंडेक्सचा 20 मार्चचा चार्ट आहे. या 20 मार्चच्या चार्टवर आपल्याला बुलिश फ्लॅग चार्ट पॅटर्न दिसून येतो. प्राइस स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये होतं. प्राइस स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये गेल्यावर तिथे कन्सोलिडेशन झोन मध्ये गेलं, कारण ज्या लोकांनी इथून कॉल ऑप्शन बाय केलं होतं निफ्टीमध्ये त्यांनी ते आपल्या प्रॉफिट बुकिंग केलं. प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर इथे कन्सोलिडेशन झोन तयार झालं. इथून स्ट्रॉंग अप ट्रेंड होतं, इथे पोल तयार झालं. त्यानंतर या स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये कन्सोलिडेशन झोन तयार झालं. कन्सोलिडेशन झोन हे 50 कॅन्डल पेक्षा जास्त नसावं. त्यानंतर या कन्सोलिडेशन झोन मध्ये छोटे छोटे सपोर्ट रेजिस्टन्स तयार होतात. दोन रेजिस्टन्सच्या हायला टच करून आपण एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करावी. आपण एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर दोन सपोर्टच्या लोला टच करून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करावी. या दोन रेजिस्टन्सच्या सपोर्टला टच करून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केले आणि इथे आपला फ्लॅग तयार झालेला आहे. त्यानंतर प्राइसने जर या फ्लॅगचं ब्रेकआउट दिलं तर त्या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकतो, किंवा हा जर फ्लॅग पोल चार्ट पॅटर्न स्टॉक्स मध्ये बनला असता तर आपण स्टॉक्स बाय केलं असतं. ती ब्रेकआउट कॅन्डल आहे. या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वर आपण एंट्री घेतली असती आणि स्टॉप लॉस हा ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली लावावा. त्यानंतर टार्गेट किती असतं, तर प्राइस जेवढं अप साइडला गेलं आहे या पॉइंट पासून जेवढं पॉइंट या कन्सोलिडेशन झोन मध्ये आले आहेत तेवढंच पॉइंट आपण या ब्रेकआउट कॅन्डल पासून अप साइडला घ्यावं. या ब्रेकआउट कॅन्डल पासून अप साइडला प्राइस गेली आहे. त्यानंतर आपण ही लॉंग पोझिशन लावली असती या ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या पासून आणि स्टॉप लॉस ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली, आणि जेवढं पॉइंट या पॉइंट पासून या कन्सोलिडेशन झोन पर्यंत गेलंय तेवढंच आपण रिस्क रिवॉर्ड रेशिओ लावला असता. रिवॉर्ड रेशिओ भेटला असता आपला 3.73 चा. तर एक बुलिश कंटिन्युअस चार्ट पॅटर्न आहे. तर मित्रांनो, असंच भरपूर चार्टचा सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. आपल्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.